शुभास्ते करतील. बळीरामजी मडवी साहेब यांना शाल, त्याचबरोबर एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना या स्पर्धेची आठवण देत राहील की आपण राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये मान्यवर म्हणून आला होता. त्यानंतर गिरिजा शंकर यादव यांचंही स्वागत आणि सन्मान महादेवजी घरसाहेब आपल्या शुभास्ते करतायत. त्यांना सुद्धा शाल, त्याचबरोबर एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. येस, बॅक टू कॉम्बॉक्स. सामन्याला सुरुवात होणार आहे. सूचना आहे ते पंचांसाठी. थोडं थांबायचं. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे दिमागदार सुरुवात करत असताना बॅट्समन 2 धावा इथे मात्र अर्जित करतोय. गावदेवी अंजूर आणि त्यांच्या विरोधात चौथा हिरवा मानकोली हा संघ. टॉस जिंकल्यानंतर गावदेवी अंजूर टीमने स्वीकारले इथे फिल्डिंग. कुणाल मात्रे गोलंदाजीसाठी आला. पहिला चेंडू होता आउटसाइड द ऑफ स्टंप, स्टिअर केला, 2 धावा इथे अर्जित केल्या. कुणालचा चेंडू हलक्या हाताने पुढे ढकललाय. चांगला चेंडू होता. टप्पा किती छान आहे पहा. टेनिस बॉल क्रिकेट हा सुभाषचा टप्प्यांचा खेळ आणि कुणालला ठाऊक आहे की गती त्याहीपेक्षा मला टप्पा चांगला ठेवायचा आणि या क्रीडांगणाने फलंदाजांना साथ दिली. क्रीडांगणाची परिसीमा पाहता, क्रीडांगणाचा हवेचा रूप पाहता, कारण हवा देखील या क्रीडांगणावरती अगदी कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पुढे जाताना दिसते. हा वाऱ्याचा ओघ झेंडे सांगतायत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे. सर्वांनाच टाकतायत की हवा कोणत्या दिशेने. या सर्व गोष्टींचा विचार करता कुणालला ठाऊक आहे की आक्रमण इथे होत आहे, धावांचे डोंगर उभारले जात आहेत, आपल्याला टप्पा अचूक ठेवायचे. आणि अगोदरच्या चेंडूवरती तसा एक अचूक टप्पा आपण पाहिला कुणालकडून. धावा आहेत त्या 3. वैभव माळी आणि त्याच्या साथीला आहे जयेश माळी. ही सलामीची जोडी मानकोली टीमकडून. फटका फसलाय. शॉट थर्डमॅनला इथे झेल उडाला होता, अगदी पुढ्यात पडला हा. आणि एक धाव इथे जोडली जाते. गावदेवी अंजूर क्षेत्ररक्षण करत असताना कॅप्टन सजावट तुम्ही पाहता क्षेत्ररक्षणाची. शॉर्ट थर्ड बॅन, त्याचबरोबरीने पॉइंटला एक क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक, मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट मिड विकेटला, शॉर्ट फाईन लेगला, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि 2 सीमारक्षक, वाडिश लॉंग ऑन आणि त्याचबरोबर एक प्रॉपर मिड विकेट. आतमध्ये आणला हा चेंडू. ही खासियत आहे कुणाल मात्रेची. आपल्या खांद्याचा इथे वापर केला, फिंगर रोल केल्या चेंडूवरती, थोडा चकमा दिलाय पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आणला. किती मेहनत घ्यावी असेल. आणि हा कॉमेंट्री बॉक्स राष्ट्रवादी चषकाचा. डगआउट मध्ये फक्त प्लेयर्सच बसतील. राष्ट्रवादी चषकाचा हा आमचा कॉमेंट्री बॉक्स, जिथे आमच्या समवेत जोडले गेलेत या स्पर्धेचे मुख्य समालोचक सुभाषजी धुमाळ, आमचे स्कोरर मित्र एक्सपर्ट राजू पाटील आणि मी स्वतः समीर सोमणे. सहर्ष स्वागत सर्वांचं. स्टिअर करायचा होता हा चेंडू. अचूकता आणि भेदकता आणि त्याचबरोबर एक्सपेरिमेंट, जो एक शब्द मी आल्यापासून उच्चारतोय की प्रयोग करतायत, कुणाल यासाठी ओळखला जातो. वेगवेगळ्या प्रतीचे वेगवेगळे चेंडू त्यांनी आतापर्यंत टाकलेले आहेत. 4 धावा फक्त पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत दिल्यात. मानकोली संघाच्या विरोधात कुणाल मात्रेने पॉवर प्लेच्या षटकाची गोलंदाजाकडून पॉवरफुल सुरुवात.
एक्स्ट्रा कव्हरला आणि ते फेक बॅकअप छान झालं. फेक झाली होती थोडी चुकीची, परंतु बॅकअप छान झालं. थोडा नाराज आहे स्वतःवरती. पहिलं षटक इथे झालंय समाप्त आणि पहिल्या षटकामध्ये पहा कुणाल मात्रेची संमिश्रित गोलंदाजी. तिथे त्याने पेस कट केला, तिथे त्याने पेस जनरेट केला, तिथे त्याने ऑफ कटर चेंडू टाकला, तिथे त्याने लेंथ बॉल टाकला, तिथे त्याने लेग कटरचा चेंडूचा देखील मारा केला. संमिश्रित प्रकारचे गोलंदाजी करत असताना त्याने अवघ्या धावा दिल्या मानकोली टीमला 5. अगदी बरोबर. प्रत्येक प्रकारचे चेंडू त्याने या षटकामध्ये हाताळले होते आणि पहिल्या षटकामध्ये खरं तर पॉवरप्लेचे षटक हे फलंदाजासाठी ओळखलं जात आहे. मात्र गोलंदाजी जेव्हा समीर सोमणे सर डोक्याने गोलंदाजी करतोय तेव्हा हेच चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाज कुणाल मात्रे याने केलेली आहे. निश्चितच हाताचा आणि डोक्याचा संबंध गोलंदाजीमध्ये फार महत्त्वाचा असतो आणि ते तो करून दाखवला कुणाल मात्रेने. राष्ट्रवादी चषक 2022 33 बाईक आणि 1 कार, ती देखील स्विफ्टची. हे आपण पाहू शकता समीर सोमणे सरांनी नुकताच उल्लेख केला होता आणि हा शोरूम आपण पाहतोय सिद्धनायक अंजूर या मैदानावर राष्ट्रवादी चषकामध्ये तब्बल 33 बाईक्स आणि 1 4 व्हीलर स्विफ्ट कारसह या बक्षिसांची मेजवानी अगदी रेलचलला पाहायला मिळाली. या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वमधील नंबर 1 विक्रमी स्पर्धा आपण पाहतोय राष्ट्रवादी चषक 2022. अजित डाके येतोय बॉलिंग ट्रॅकवर. पहिलं षटक कुणालला केम यांनी चांगलं हाताळलं होतं. त्या षटकामध्ये फक्त त्याने 5 धावा खर्च केल्या होत्या आणि अजित डाके पीठ दुसऱ्या षटकासाठी आलेलं आहे. हे पॅव्हलियन कक्ष आपण पाहू शकता. मानकुली संघाकडून चालू जोडी मैदानामध्ये वैभव माली आणि जयेश माली. तर गोलंदाजी ट्रॅकवर अजित डाके साईड गोलंदाज. याला मात्र समोर खेळलेल्या चेंडूला स्टँड अँड डिलेवर उंच आणि लांबच लांब चेंडू निघून जाईल सीमापार षटकार. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा. टेनिस बॉलचा क्रिकेटचा हा खेळ आहे ना, हा खरोखरच मला असं वाटतं कधी कधी की पैलवानच मैदानात उतरलेत. दोन्ही बाजूने त्यांचा प्रयत्न चालू असतात, प्रत्येकाला इथे जिंकायचे. पहा पहिल्या ओव्हरमध्ये कुणाल मात्रे धावा दिल्या त्या 5, परंतु अजित डाकेच्या विरोधात इथे आक्रमण स्वीकारलंय बॅट्समन वैभव माळीने. धावा झाल्या त्या 11. नेल्सन फिगर ऑन स्कोर कार्ड समोरच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. परफेक्ट फिल्डिंगची सजावट. जाळ्यात अडकलाय तो वैभव माळी. प्रीतम मडवी यांनी चांगला झेल पकडलेला आहे आणि समाप्त होतोय इथे वैभव माले याचा खेळ. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. एक मगाशी आपण 33 बाईकचा उल्लेख केला. सर्वांनाच ठाऊक आहे की पाडवा असल्यानंतर किंवा दिवाळी असल्यानंतर किंवा आपले जे मोठमोठे सण असतात तेव्हा बाईकचा सेला जास्त असतो. परंतु एखाद्या शोरूममध्ये कितपत बाईक जात असतील, 10, 15, 20. आणि हा पहा इंटरनॅशनल लुक tenniscricket.in कडून देण्याचा हा प्रयत्न होतोय. म्हणूनच मी म्हटलं या स्पर्धेला ॲज अ टेक्निकल पार्ट आपण म्हटलं ना तर खूप स्ट्रॉंग देण्याचं काम tenniscricket.in, त्याचबरोबर आमचे डीजेचे जे सहकारी आहेत DJ मॉन्टी यांचं देखील तितकंच मोलाचा हातभार. आणि या ज्या फ्लड लाईट्स अगदी आपण पाहतोय 10 टॉवरने, खेळाडूंना काय हवंय तर हेच हवंय. फ्लड लाईट छान हवी आहे. नाईट बॉल माफी असावी. नाईट क्रिकेटमध्ये खेळायचं असेल तर लाईट फार महत्त्वाची असते. नाईटमध्ये लाईट महत्त्वाची आणि त्या फ्लड लाईट्समध्ये खेळण्याचा एक वेगळाच आनंद राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. चेंडू खालीच राहिला, ही वेगळी खासियत या गोलंदाजाची अजित डाकेची. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय. बऱ्याचशा विषयांना आपण हात आज घालणार आहोत. फ्लड लाईट्स बद्दल चर्चा करतोय, टेक्निकल पार्ट बद्दल चर्चा करतोय, 33 बाईक बद्दल चर्चा करतोय. या सर्व गोष्टी का आपण करतोय, कारण आयोजनकर्त्यांनी त्या या ठिकाणी उपलब्ध करून दिल्यात. आपल्या डोळ्यासमोर दिसणाऱ्या वस्तूचं, घडणाऱ्या चित्राचं वर्णन समालोचकाला करायचे. इतक्या काही घडामोडी या स्पर्धेमध्ये घडतात आणि उद्या तर मला असं वाटतंय सर्वात महत्त्वाचा सामना या क्रीडा स्पर्धेमध्ये होणार आहे, अर्थातच रायगड विरोधात ठाणे. क्लीन बोल्ड
आणि त्याचा जल्लोष पहा साजरा करण्याची एक वेगळीच अदा अजित डाकीकडून ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मजा येईल. व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव जो तो येतो या स्टेडियम वरती बघून आयोजन होत या गार करते कौतुक बघून सारे राष्ट्रवादीच्या शक्ता थरार. चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि अजित डाकी याला समीर सोमने सर इस्टेटवर डाका टाकण्यासाठीच ओळखला जातोय. हे परफेक्ट त्याला ठाऊक आहे की मला आठवतंय की भारत सरकारचा एक उपक्रम आहे स्वच्छ भारत. स्वच्छ भारताचा एक साधा सोपा नियम आहे आणि हा VIP बॉक्स आमचा जिथे मान्यवर उपस्थित आहेत आणि मान्यवर देखील आनंद घेत आहेत राष्ट्रवादी चषक 2022 या स्पर्धेचा. आमचे पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर प्रवर्तक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे आयोजक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत राष्ट्रवादी चषक 2022चा. अजित डाकीनं इथे डाका टाकलाय स्टंपवरती. बाद केलेत 2 फलंदाजांना आतापर्यंत. धावा आहेत ते 11. हलक्या हाताने चेंडू ढकलला एक्स्ट्रा कव्हरला इथे फेक होईल खराब गोलंदाजाच्या डोक्यावरून. शेवटच्या क्षणी एक धाव. चांगल्या पद्धतीने चेंडू इथे स्टिअर केला होता राजमाळी. 2 षटकांचा खेळ झालाय. दुसरं षटक अद्यापही चालू आहे. मार्गस्थ आहे 12 धाव संख्या. हे प्रमुख पाहुणे व्यासपीठावरती उपस्थित. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत. गावदेवी अंजूर विरोधात मानकोली. चौथा हिरवा मानकोली या 2 संघादरम्यान चालू असलेली लढत. 2 विकेट गेल्या. थोडा दबाव टाकलाय कुणाल मात्रे आणि अजित डाकीनं मानकोली संघावर. समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. आणखी एक मिसक्यूट. विकेट कीपर घेतोय ते कॅच. तिसरा बळी इथे मात्र टिपलाय अजित डाकीनं आपल्या षटकामध्ये. धावा झाल्यात त्या 12. विकेट गेल्यात आतापर्यंत 3. सुमित शेठ रणधीर शेठ मार्गदर्शन भारी योगेश शेठ सुधीर शेठ यांची साथ न्यारी. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर चर्चा गाजतय जिल्हाभर. थँक्यू डीजे मास्टर. हा आमचा VIP बॉक्स तुम्ही सातत्यानं पाहतात. पहिल्यांदा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा पद्धतीचा VIP बॉक्स. खरं तर सुभाष धुमाळ सर सांगायला खरोखरच वावगं ठरणार नाही कारण या VIP बॉक्स समोर IPLचं VIP बॉक्स देखील झक मारेल. झक मारेल याचा अर्थ मासे मारेल. हे मराठीतला शब्द आहे. नाहीतर समालोचकाला सगळेजण पकडतील की नक्की झक मारेल हा शब्द कसा काय वापरला. हा मराठीतला चांगला शब्द आहे. नक्कीच कारण छान असं आयोजन राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. AC थंड कूल असं VIP कक्ष आपण नुकतंच पाहिलेलं आहे आणि हा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून टेनिस क्रिकेट विश्वामध्ये नोंदला गेलेला आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख आवर्जून आम्ही करतोय. मी फक्त उल्लेख करण्याचं काम करतोय परंतु मेहनत घेतल्या आयोजकांनी या गोष्टींसाठी. कुणाल मात्र पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा. मला असं वाटतंय 7 चेंडू आतापर्यंत कुणालने टाकलेत. तुम्ही हायलाइट पाहिल्या तर मी आत्मविश्वासाने ठामपणे सांगू शकतो की 7च्या 7 वेगळे चेंडू त्याने टाकलेत. लेंथ व्हेरिएशन केलंय. पेस व्हेरिएशन केलंय बाईकच्या स्वरूपात. 1 धाव मात्र इथे जोडली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर मात्र जाऊन पोहोचेल 13 वर. पंचांना तिकडे कॉल हवाय. विकेट गेल्या 3. आक्रमण करावं लागणारे मानकोली संघाला. राजमाळी आणि सनीमाळी ही जोडी सध्या मैदानावर. स्विंग अँड मिस. लेंथ बॉल होता. यावेळी पुन्हा एकदा थोडा पेस कट केला तो कुणाल मात्रेनं. अफलातून गोलंदाजी चालू आहे. जिथे गोलंदाजांना चिरडलं जातंय जिथे 90 धाव संख्या उभारल्या जात आहेत तिथे कुणाल मात्रेने 8 चेंडू फेकलेत. 5च धावा दिलेल्या आहेत. अगोदर देखील अजित डाकीचं षटक पहा त्यामध्ये 7 धावा देत त्याने 3 विकेट घेतल्या. भन्नाट गोलंदाजी गावदेवी अंजूर संघाकडून आपल्याच घरेलू मैदानावर. हलक्या हाताने चेंडू ढकलला आणि हेच खरं गरजेचं होतं. हेच खरं गरजेचं आहे. दुसरी धाव घ्यायची आणि ते क्षेत्ररक्षक पोहोचेल तत्पूर्वी 2 धावा इथे कंप्लीट झाल्यात. क्रिकेटची लाईफलाईन आहे सिंगल लाईन आणि तिचा इथे अवलंब करावा लागणार आहे. तो चौथा हिरवा मानकोली या संघाला आणि तो गरजेचा देखील आहे. धावा झाल्यात 15. दरम्यान माजी सरपंच मनीषजी तरे साहेब आणि सद्गुरू पाटील साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. त्यांचंही राष्ट्रवादी चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. सहर्ष स्वागत सर्व पाहुण्यांचं राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये. दिमागदार क्रिकेटचा सोहळा महाकुंभमेळा. फटका फसलाय. कुणाल मात्रे जज करतोय आणि कॅच इथे ड्रॉप. कठीण काम असतं जेव्हा
टॉवरच्या वरती चेंडू जातो ना तेव्हा अवस्था कशी होते माहितीये, सर्वजण कार चालवतात तिथे, समोरच्याने अप्पर दिला ना की मग आपली थोडी घाबरगुंडी उडते की आता नक्की कुठे जायचं, मग गप आपला डिप्पर खाली करून आपल्याला बाजूबाजूने कार काढावी लागते. तसा एक क्षण आहे. टॉवरच्या वरती गेल्यानंतर अंदाज बांधावा लागतो की नक्की कुठून चेंडू येणार आहे आणि ते कठीण काम आहे. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेणं. थोडा पाठमोरी फिरला होता कुणाल. धावा झाल्यात 16. स्विच इट परफेक्ट एक्झिक्यूट केलाय. व्हॉट अ शॉट. बाउंड्री लाईन क्लिअर करतोय हा मात्र फटका. मिळतील पंचांचा इशारा येणं अद्यापही बाकी. सुरेख फटका मात्र आपल्याला पाहायला मिळते. हा चौकार. केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी. गाव देवी क्रीडा मंडळ अंजुरची तात्यानं हाय न्यारी. झाली पब्लिक सारी फिदा. टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पंचांचं देखील विशेष कौतुक करायला हवं. दुर्घटना से देर भली. सर्व गोष्टींचा विचार करून त्यानंतर निर्णय मात्र आपला पोहोचवतात आणि हेच काम आहे पंचांचं. कर्तव्यदक्ष पंच या स्पर्धेसाठी. ऑफिशियल्स. धावसंख्या जाऊन पोहोचले 20 वर. लोअर फुल टॉस बॉल. हलक्या हाताने चेंडू ढकलला. गॅप मध्ये हा स्ट्रोक आहे. कार्पेटच्या साह्यानं बॉल चाललाय सीमारेषा जवळ आणि तिथे लाजवाब क्षेत्ररक्षण. अफलातून क्षेत्ररक्षण ठरलं इथे. हरेश त्या ठिकाणी तैनात होता. लोअर फुल टॉस बॉल हलक्या हाताने ढकलला होता गॅप मध्ये. कुणाल मात्रेचं षटक इथे झालंय समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर विकेट गेल्या 3. चौथा हिरवा मानकोले टीमच्या आणि धावसंख्या जाऊन पोहोचले ती 23 वर. 23. पुढील सामना आपण 40+ मधील पाहणार आहोत. बॅक टू बॅक 2 सामने 40+ मधील असणार आहेत. पुढील सामना 40+ शेड्यूल मधील पाहणार आहोत. गंगामाता गुंदवली विपक्ष गावदेवी सोनल या 2 संघामध्ये. त्यानंतर लगेच जय हनुमान टेंबवली विपक्ष शिवनेरी अमने. हे 2 बॅक टू बॅक 40+ मधील सामने यानंतर आपल्याला पाहायला मिळतील. तर गुंदवली संघाचा संघनायक आणि सोनाली संघाचा संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे तयारीमध्ये राहायचं आहे. निश्चितच. चला पाण्याची व्यवस्था त्वरित मैदानावरती करा. कारण मगाशी डॉक्टर गवळी सरांनी देखील फार महत्त्वाचा उल्लेख केला. ॲज अ डॉक्टर, ॲज अ कॉमेंटेटर फार महत्त्वाचं होतं उष्माघात, डिहायड्रेशन. कारण या दिवसांमध्ये शरीरातील पाण्याचा निचरा जास्त होतो. मिठाचा आणि पाण्याचं प्रमाण टिकून ठेवायचं असेल तर पाण्याचं सेवन करणं खूप गरजेचं. आणि प्रत्येक संघाला विनंती आहे, तुम्ही एवढ्या मोठ्या स्पर्धा खेळता, आयोजक तर इथे सर्व गोष्टी देत आहेतच. पाण्याची व्यवस्था आहे. कदाचित एखाद्या खेळाडूला असं वाटलं डिहायड्रेशन होतं तर त्याचीही देखील व्यवस्था आयोजकांनी इथे करण्यात आलेली आहे. सर्वतोपरी व्यवस्था आहे. परंतु हे सर्व संघ जेव्हा खेळतात तर त्यांच्या समवेत पाण्याची देखील व्यवस्था पाहिजे. त्याचबरोबर काही अगदी आपण म्हणतो ग्लुकॉन डी हा शब्द साधा सोपा आहे, परंतु साधा सोपा शब्द नाही आहे. त्यामध्ये जी पॉवर आहे आणि जी खेळाडूंना नेहमी असावी लागते. कारण सर्वांना ठाऊक आहे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही फिट असायला लागता. फिट असाल तर हिट असाल असे सगळेजण म्हणतात. तुमचा फिटनेस महत्त्वाचं आहे आणि ते फिटनेस जर का ठेवायचं असेल तर या रखरखत्या उन्हामध्ये, म्हणजे आता मे महिन्यामध्ये एवढ्या प्रचंड गरमीमध्ये तुम्हाला पाण्याचं सेवन हे नेहमीच करायला हवं. आणि हे पहा आमचं मुख्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरती उपस्थित आहे सर्व खेळाडू. राष्ट्रवादी चषक 2022चे टी शर्ट परिधान केलेले हे सर्व आमचे खेळाडू, त्यांच्या समवेत आयोजक उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत. गोंदिवली संघाचे 40+ सर्व खेळाडू. डॉक्टर गवळी एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये असल्यानंतर टेन्शन नसतं. मी तर म्हणतो की ते स्कॅनर आहेत, म्हणजे समोरून एखादा खेळाडू दिसला की बाबा ही माहिती. आणि कम्प्युटर समालोचक आमचे सुभाषजी धुमाळ कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 23. गवळी सर, एक गोष्ट आहे, प्रत्येक गोष्टीचं आपण वर्णन करतोय, परंतु ती गोष्ट इथे ठेवली आयोजकांनी. जर का ती ठेवली नसती, ती केलीच नसती, निर्माण केलीच नसती, तर त्याचं विश्लेषण कुठून केलं असतं आपण. तर आयोजकांचं कौतुक करायला हवं की इतक्या सर्व गोष्टी आहेत की मला असं वाटतं की संपूर्ण दिवसभर जरी आपण विचार केला ॲज अ टेक्निकल पार्ट किंवा आणखी एक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडण्याचा जर का आपण विचार केला तर दिवस संपून जाईल. इतके छान काम या स्पर्धेच्या माध्यमातून. लोअर फुल टॉस बॉल गोलंदाजीसाठी येत आहेत विश्वास. एकच धाव. कित्येक वर्षांचा अनुभव आहे या खेळाडूकडे, कित्येक दांडगा अनुभव आहे विश्वास. याही वयामध्ये ज्या पद्धतीने या सर्व यंगस्टर समवेत ते खेळतात, खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आहे. धावा झाल्यात त्या 24. मानकोळे टीमला आता धावांची गरज आहे. हवेशी वार्तालाप करणारे फटके आता मारणं गरजेचं असणार आहे. चौथा हिरवा मानकोली या संघाला नितांत गरज मोठ्या फटक्यांची. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडी खराब आहे, पंच इथे दंडित करतायत. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव इथे जोडली जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 25 वरती. नेक्स्ट मॅच 40+ आता मॅचेस असतील. दमछाक 25 धावा.
विकेट गेल्यात आतापर्यंत 3. शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. इम्पॅक्ट इथे पंच सांगतील की कदाचित आउटसाइड द ऑफ स्टंप असावा. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचेल 26 वर 26. मानकोली टीमचं जे आक्रमण आहे फलंदाजीतलं ते थांबवण्याचं काम, ते थोपवण्याचं काम या ढालने केले. कुणाल मात्रे, अजित डाकी आणि आता विश्वास मात्रे. 26 धावा झाल्या. चौथं षटक इथे चालू आहे गावदेवी अंजूर टीम कडून. लोअर फुल टॉस बॉल, आक्रमण इथे पाहिलंय राष्ट्रवादी चषकातील राष्ट्रवादी षटकार. डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर. 4 व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव. यस, अंजूर गावचे किंवा आजूबाजूच्या परिसरातील आजी माजी प्रतिष्ठित नागरिक, आजी माजी सरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य जर प्रेक्षकामध्ये असतील तर गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने मी विनंती करतोय, राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आणि आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या आणि मान्यवर कक्षामधून या स्पर्धेचा आनंद घ्या. आपलं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. परफेक्ट एक्झिक्यूट केला इथे स्विच हिट. थर्डमॅनच्या दिशेने येतोय राजमालीच्या बॅट मधून येणारा हा राज करणारा चौकार. जो तो येतो या स्टेडियम वरती, बघून आयोजन होत या गार. करते कौतुक बघून सारे, राष्ट्रवादी चषकचा थरार. चला, स्विच हिटचा हा फटका होता. अगोदरच या चेंडूसाठी तयार राहिला होता. विश्वास मात्रे यांची लाईन त्यानं पारखली आणि परफेक्ट फटका एक्झिक्यूट केला. शॉट थर्डमॅन आणि पॉईंटच्या मधून 4 धावा इथे जोडल्या जातात. राजमाली ॲक्शन रिप्लेमध्ये tenniscricket.in प्रचंड मेहनत घेत आहेत. सर्व कंट्रोल रूममध्ये 10 कॅमेऱ्यानिशी स्पर्धा कव्हर करतायत. हलक्या हाताने चेंडू ढकललाय मिड विकेटच्या दिशेनं. दुसरी धाव घ्यायची. इथे फेक होते विकेट किपरच्या हातामध्ये. तत्पूर्वी इथे बॅट्समन पोहोचलाय. 2 धावा इथे जोडल्या जात आहेत. आता एक्सलेटर वरती पाय देण्याचं काम केलं या दोन्ही फलंदाजांनी. राजमाली 8 चेंडू 21 वरती खेळतोय. संघाची धावसंख्या 38 आहे. चौथं षटक इथे मार्गस्थ पहा. वेगानं इथे धावला, गावासाठी धावला. स्पर्धा जिंकायचे. कदाचित गावासाठी धावताना तो उसेन बोल्टला देखील मागे टाकेल, कारण जेव्हा गावची प्रतिष्ठा लागते तेव्हा सर्वतोपरी योगदान देण्याचं काम हे खेळाडू करत असतात. 38 धावा. क्लीन बोल्ड, विश्वास मात्रे यांची झलक. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मधली एसटी वाकवली जाते. विश्वास झलक नक्कीच आपण पाहतोय. शेर की झलक सबसे अलग. चला, आता टेक्निशियन आतमध्ये जातील. विश्वास मात्रे यांनी थोडं आता काम वाढवलंय टेक्निशियनचं, कारण जो स्टंप विजन कॅमेरा आहे तो परफेक्ट त्या मिडल स्टंपमध्ये. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या अँगलने तुम्ही पाहताय. राजमाळी चांगली इनिंग त्यानं साकारली. बाद आपल्या टीमसाठी तब्बल 21 धावसंख्येचं योगदान. आणि लाईन पा किती छान आहे. मिडल स्टंप वाकवणं म्हणजे मधल्या यष्टीवरती परफेक्ट चेंडू हा मात्र टाकला होता विश्वास मात्रे यांनी. धावा झाल्यात त्या 38. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. मॅचकडे पुन्हा एकदा आपण येऊया. 4 षटकांमध्ये 38 धावसंख्या. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अगदी आपण पाहतोय की 10 सराची सरासरी प्राथमिक लक्ष असतं, आणि त्या प्राथमिक लक्ष्याचा आपण विचार केला तर 38 आहेत, किमान 10च्या आसपास आहेत 4 षटकांमध्ये. अंतिम षटक बाकी आहे गावदेवी अंजूर संघाच्या विरोधात. आणखी मला असं वाटतं की किमान 10 ते 12 धावा या ओव्हरमध्ये आल्या तर नक्कीच संघर्ष सेकंड इनिंगमध्ये गावदेवी अंजूर संघाच्या विरोधात चौथा हिरवा मानकुले हा संघ करू शकतो. अगदी बरोबर, कारण गावदेवी अंजूर संघाकडे चांगली स्ट्रॉंग बॅटिंग लाईन आहे आणि इथून मात्र धावांचा वेगही वाढवावा लागेल. सध्या धावांचा वेग जर बघितला तर जवळजवळ 10च्या जवळ आहे. हे आमचं वी कित्येक वेळा बोलू आता. इतकं इम्पॉर्टंट बॉक्स आहे ते. अफलातून दर्जेदार कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून पहा. तिथे बसून हे सर्व पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राष्ट्रवादी चषक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भव्यता खऱ्या अर्थानं त्या VIP बॉक्सला लाभले असं मी म्हणेल. फर्स्ट टाइम म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये हे पहिल्यांदा असं घडत असेल. VIP बॉक्स वातानुकूलित. म्हणून मी मगाशी म्हटलं की IPLचे VIP बॉक्स देखील इथे झक मारेल. अगदी बरोबर, ॲब्सोल्युटली ट्रू. कारण आपण जर बघितलं तर VVIP हे कुल बॉक्स आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या ती 38. शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज अलंकार.
अलंकारचा हा चेंडू आणि इम्पॅक्ट अगदी यस त्यांच्या समोर. पहिल्या चेंडूवरती विकेट घेतले अलंकारने. तर पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल गंगामाता गुंदवली विपक्ष गावदेवी सोनाले 14+ या दोन संघामध्ये. तर दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी पूर्णपणे रेडी राहायचं आहे. लाईन लेंथ आणि पेस म्हणजे गती, दिशा, टप्पा आणि त्याचबरोबर गती, या 3 गोष्टींवरती फार महत्त्व दिलं या सर्वच गोलंदाजांनी. कुणाल असेल, अजित डाकी असेल, त्यानंतर विश्वास असेल, अलंकार असेल. आणि एक गोष्ट आहे की राज माळीनं केलेली फटकेबाजी या मॅचचं हायलाईट आहे. लेफ्टी बॅट्समन स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव ते कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न कुठेही होत नाहीये आणि दुसरी धाव इथे झाले कंप्लीट. असं वाटलं थांबवलं आणि आता तिसरी धाव. खराब कामगिरी, थोडी ढिसाळ कामगिरी होत असताना गावदेवी अंजूर संघाकडून. जिथे एक धाव होती तिथे मात्र आता 3 धावा बहाल केल्यात समोरच्या टीमला. अर्थातच चौथा हिरवा मानकोली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ते 41 वरती. विकेट गेल्यात 5. अलंकार शेवटचं षटक इथे टाकतोय. नेक्स्ट मॅच 40+ मॅचेस असतील. चौथा हिरवा मानकोली विरोधात गावदेवी अंजूर, स्वतः यजमान या स्पर्धेमध्ये खेळत असताना. प्रीत केडी आणि वैभव भोईर. अपेक्षा आहेत मानकोली टीमला, खूप साऱ्या अपेक्षा आहेत या दोन्ही फलंदाजांकडून. किमान 50च्या वरती टार्गेट. गावदेवी अंजूर संघाची बलाढ्य फलंदाजी पाहता किमान 50 अप, 50च्या वरचं टार्गेट हवंय मानकोली टीमला. खोदून काढायचा होता हा चेंडू. शॉर्ट मिड विकेटला विश्वास मात्र त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव इथे जोडली जाते. अलंकार देखील तितकाच तरबेज, चाणाक्ष गोलंदाज. धावसंख्या 42, 42. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. लेफ्टी बॅट्समन पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला असेल. अपेक्षांचं ओझे हे खेळाडूंवरतीच असणार. 42 धावा झाल्यात. विकेट गेल्यात 5. क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड इथे बॅट्समन होतोय. कार्यसम्राट, कुशल, निस्वार्थ नेतृत्व आणि त्यांच्याच वतीनं पुरस्कृत ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022. 42 धावसंख्या झाली. अलंकारने 2 विकेट आतापर्यंत घेतल्यात. 2 चेंडू आताही शिल्लक आहेत. समीर सामने 1-2 मिनिटे थांबवतोय कारण आम्ही या ठिकाणी स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मला असं वाटतं शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. शेवटचे 2 कंटिन्यू करायचं आहे. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावसंख्या 42, किमान 50 आणि 50च्या वरती धावसंख्या हवी आहे ती मानकोली टीमला. अलंकार गोलंदाजी करतोय. शेवटचा षटक 2 विकेट घेतल्यात आतापर्यंत. जितेश माळी प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. फेक होईल. दुसरी धाव घ्यायची. फेक झाले. विकेट किपरच्या हातामध्ये परतावं लागेल. आणखी एक फलंदाज आला. 43 धावा झाल्यात. विकेट क्रमांक 7. लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर, लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर. मात्र बाळ्या मामा नंबर, मात्र बाळ्या मामा नंबर.
धावा झाल्यात ते 42. आणखी एका विषयाला आपण निश्चितच इथे हात घालू, कारण यानंतरची मॅच 40+ आहे. विश्वास म्हात्रे यांना आपण गोलंदाजी करताना पाहिलं खरोखरच, कारण मगाशी 40+ गोंदिवलीचे खेळाडू स्क्रीनवरती होते, आनंद घेत होते या स्पर्धेचा VIP बॉक्समध्ये बसून. क्रिकेटमध्ये या चर्चा होणं गरजेचं देखील आहे, कारण तसा खेळ मैदानावरती क्रिकेटर्स करतात देखील, सर्वांचं मनोरंजन करत असतात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न होता, शेवटचा चेंडू देखील इथे निर्धाव टाकलाय अलंकारने, धावा दिल्या त्या अवघ्या 5, विकेट घेतल्या त्या ओव्हरमध्ये 2. एकूण धावसंख्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा झालेल्या आहेत आणि या 5 षटकांमध्ये 43 धावा म्हणून गावदेवी अंजूर संघाला टार्गेट असेल 5 षटकांमध्ये 44 धावसंख्येचं. आणि सेकंड इनिंगच्या अगोदर आपण जाऊया स्वागत कक्षामध्ये. येस थँक्स समीर सोमणे. आपण मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करू. त्यानंतर आपण टॉस घेऊया. 40+. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचं आहे. गंगामाता गोंदवली आणि गावदेवी सोनाळे दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. येस सर याचबद्दल चर्चा चालू होती. दोन्ही कॅप्टन उपस्थित होत आहेत. मी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की आपण टॉससाठी या. 40+ खेळाडू मैदानावरती खेळताना दिसणारे. मगाशी विश्वास म्हात्रे जेव्हा गोलंदाजी करत होते तेव्हा माझ्या पटकन ते डोक्यात आलं की हे सर्व जे खेळाडू आहेत डॉक्टर गवळी सर, की त्यांना असं वाटत असेल किंवा यंगस्टर मैदानावरती खेळतात म्हणजे त्यांच्याकडे पाहून जे सर्वजण खेळामध्ये आले त्यांना आयकॉन मानून त्या अगोदर अगदी स्क्रीनवरती आपण पाहतोय राष्ट्रवादी चषकाचा भव्य दिव्य व्यासपीठ. हे भव्य दिव्य व्यासपीठ सर्वांनाच आकर्षित करत आहे. अगदी सेंटरला व्ही कित्येक वेळा म्हणू इतकं VIP बॉक्स आणि त्याचबरोबरीनं अगदी आपण पाहतोय हे संपूर्ण व्यासपीठ राष्ट्रवादी चषकाचं. येस थँक्स समीर. कारण आम्ही स्वागत सन्मानाकडे वळतोय. कारण सर्वप्रथम या ठिकाणी एक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय मनोज सिंग, पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर यांचे या ठिकाणी स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. यस मनोज सिंग साहेब आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपलं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. यस मी सन्माननीय महादेव घरस साहेब तसेच मनीषजी तरे साहेब त्या ठिकाणी आहेत. आमच्या मान्यवरांच्या उपस्थित त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. विठ्ठल रखमाई म्हटल्यानंतर नक्कीच आपण पाहतोय संतांची भूमी आहे महाराष्ट्र. वारकरी संप्रदायाचं प्रतीक आपण विठ्ठल रखमाईची एक प्रतिमा. त्याचबरोबर आपण सुरुवातीला आपण त्यांना शहाल देऊया, त्यानंतर बुके आणि त्यानंतर विठ्ठल रखमाईची प्रतिमा त्यांना देऊन सन्मानित आपण करणार आहोत. या सन्माननीय मनोज सिंग, पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर ओनर सन्माननीय महादेवजी घरस साहेब आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करत आहेत. दरम्यान संजयजी मनेरा आणि शशिकांतजी घरत त्यांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. लगेचच पंढरपूरची आठवण होते. विठ्ठल रखमाईची एक आकर्षक प्रतिमा त्यांना देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. सोबत मनीषजी तरे आहेत, माजी सरपंच अंजूर. त्यानंतर गंगामाता 40+ चे अध्यक्ष जे आहेत गोपीनाथजी पाटील गोंदवली यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. गोपीनाथजी पाटील गोंदवली गंगामाता 40+ क्रिकेट संघाचे अध्यक्ष आहेत आणि हा संघसुद्धा आपण थोड्याच वेळात ॲक्शनमध्ये त्यांना आपण पाहणार आहोत. धीरज म्हात्रे अँड कंपनी, माजी सरपंच मनीषजी तरे यांच्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. शाल त्याचबरोबर बुके आणि एक आकर्षक सन्मान चिन्ह जे त्यांना नेहमीच राष्ट्रवादी चषक 2022 आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येईल. त्यानंतर गणेशजी वैती कोळीवाडा समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल.
गणेशजी वैती सुद्धा उपस्थित झालेले आहेत, त्यांचंही स्वागत आणि सन्मान आमचे आयोजक महादेवजी घरात, आमचे मार्गदर्शक या स्पर्धेचे महादेवजी घरत साहेब आपले शुभ हस्ते करतायत. त्यांना सुद्धा शाल त्याचबरोबर बुके आणि एक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना राष्ट्रवादी चषक 2022 आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतंय. या शशिकांतजी घरत हरिभक्त पारायण अंजूर गावचे यांचेही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. मणिजी तऱ्हेनं विनंती करणार आहे माजी सरपंच अंजूर की आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. हरिभक्त पारायण शशिकांतजी यांचं स्वागत आणि सन्मान मणिजी तरे माजी सरपंच अंजूर यांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. त्यानंतर संजय नरोत्तम मनेरा अंजूरगावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. संजयजी मनेरा आपण याचा आपलाही स्वागत आणि सन्मान आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करण्यात येईल. यस आमचे मणिजी तरे माजी सरपंच अंजूर आणि स्पर्धा संपन्न करण्यासाठी त्यांची सुद्धा एक अपार मेहनत त्यांच्या शुभ हस्ते संजयजी मनेरा यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येते. त्यानंतर दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गंगामाता गोंदवली आणि गावदेवी सोनाळे, गंगामाता गोंदवली आणि गावदेवी सोनाळे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गंगामाता गोंदवली आणि गावदेवी सोनाळे दोन्ही कॅप्टननी यायचं आहे. आमचे तिन्ही मान्यवर टॉससाठी सर्वप्रथम मनोज सिंग पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर प्रोप्रायटर मनोज आपण यायचं आहे. आमचे मणिजी तरे माजी सरपंच हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित, त्याचबरोबर महादेवजी घरत साहेब पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती आणि अंजूरगावचे माजी सरपंच. सोनाळे संघ सोनाली संघ कॅप्टनने त्वरित यायचं आहे. लास्ट ऑफिशियल कॉल. टॉस बॉक्स आपण पाहतोय आणि टॉस बॉक्समध्ये आमचे तिन्ही मान्यवर आहेत. मनोज सिंग पद्मावती बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर, त्यांचा मी खूप खूप आभार व्यक्त करते. बहुमूल्य वेळ त्यांनी दिलेला आहे. मणिजी तरे माजी सरपंच अंजूर आणि महादेवजी घरत साहेब यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे आणि विशेष म्हणजे पंचायत समिती भिवंडीचे माजी सभापती, त्याचबरोबर अंजूरगावचे माजी सरपंच राहिलेले आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे क्रिकेटशी जे नातं आहे ते कित्येक वर्षापासून मी ॲज अ समालोचक म्हणून पाहतोय. सुद्धा उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा राहिलेले आहेत. सोनाली संघ गावदेवी सोनाली संघाच्या कॅप्टननी यायचं आहे. कॉईनची माहिती दोघांनाही देतोय. दोन्ही कॅप्टन गंगामाता गोंदवले आणि गावदेवी सोनाले. एक बाजू जी आहे ती म्हणजे राष्ट्रवादी चषक 2022, कारण टेनिस सर्वात मोठी स्पर्धा आहे. 30 बाईक, त्याचबरोबर एक स्विफ्ट कार 4 व्हीलर असे पारितोषिकाची रक्कम आहे. त्यामुळे टेनिस विश्वातील सर्वात मोठी स्पर्धा आणि त्याचे मुख्य पुरस्कर्ते अर्थात लोकनेते, ग्रामीण सम्राट, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य
सुरेशजी म्हात्रे साहेब, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बाळ्यामामा. दुसरी बाजू दोघांपैकी एकाचं नाम निरीक्षण आपण करायचे. कॉलिंग सोनाली संघाचे कुठलं कॉलिंग करणार आहे? बाळ्यामामा एक कॉलिंग केलेलं आहे. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल. मनोजी सिंग आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. मात्र टॉस जिंकलेल्या गंगामथा गुंदवली 40 संघाने तिन्ही मान्यवरांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. ओपिनियन मी जास्त घेणार नाही, त्याचं कारण आहे की मॅच सुरू आहे. नाणेफेक जिंकलेली आहे आणि नक्कीच गुंदवली म्हटलं की लगेच ग्रामीण सम्राट लोकनेते बाळामामा यांचं नाव पहिल्यांदा येतंय. कसं वाटलं आयोजन? अतिशय सुंदर आयोजन आहे आणि चांगलं नीट नेटकं टेलिकास्ट आहे. नाणेफेक जिंकलेले काय निर्णय? रक्षण 4 षटकांचा सामना आहे. समोरच्या संघाला साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. तुमच्या मनाच्या विरुद्ध झालेले, तुम्हाला सुरुवातीला फलंदाजी करायची आहे. पहिला सामना जर जिंकायचा असेल तर साधारण माइंडसेट केला असेल, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 40+ सीट संघ खेळतोय आणि 40+ जाण्याचा प्रयत्न असेल 4 षटकामध्ये, म्हणजे 10च्या पेक्षा जास्त सरासरी ठेवण्याचा प्रयत्न असेल. कुठले फलंदाज ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा असतील या पहिल्या सामन्यामध्ये? संतोष आहे, सकाराम आहे, चांगले फलंदाज आहेत आणि काढतील. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर 40+ची मॅच होणार आहे आणि 40+चा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून गंगामाता गुंदवली 40+ संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि गावदेवी सोनाली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दोघांना खूप शुभेच्छा. बॅक टू कॉम्बॉक्स. जितू तरे यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जर जितू तरे यांनी षटकांची हॅट्रिक सलग 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर टोलवले तर सत्या तरे आणि मयूर नाईक यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चांगला फटका मिडविकेटच्या दिशेने जितू तरे यांचा. एकच धाव इथे जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचलंय 44चा पाठलाग करताना 18 वरती. धावसंख्या 18, टार्गेट समोर आहे 44 धावसंख्येचं. एक विकेट गेले प्रीतमच्या स्वरूपात, धावा झाल्या त्या 18. दुसरं षटक टाकतोय राजमाळी, ज्याने दमदार बॅटिंग केली होती. स्लोवर 1 पिक केला इथे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्यापासून दूर, 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. संदीपजी मनेरा यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे संदीप मनेरा, वेलकम. अर्धलक्ष पार इथे झालंय. 22 धावा धावफलकावरती झाल्यात आणि आता 22ची गरज आहे. पुढून हा फटका खेचलाय कव्हरच्या दिशेने. गॅपमध्ये इथे फटकेबाजी चालू आहे आणि खरं असं वाटतंय की गोलंदाजाला पूर्णपणे रीड केलंय. प्रत्येक फलंदाजाचं काम असतं की गोलंदाजाचा माइंडसेट रीड करणं, की कोणत्या पद्धतीनं तो गोलंदाजी करणार आहे, टप्पा कुठे टाकणार आहे, हे सर्व विचार लक्षात घेता इथे फटकेबाजी चालू आहे. जितू तरे आणि त्याच्या साथीनं संकेतची. अगदी बरोबर, चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. याला मोठा फटका, चेंडू निघून जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जितू तरे बॅक टू पॅव्हलियन. क्रिकेटमध्ये एक संकल्पना आहे छान, जिथे वारा तिथेच मारा. जितू तरेचा वाऱ्याच्या विरोधातला हा फटका होता. कित्येकांना असं वाटलं असेल की हा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरतून सहजरित्या निघून जाईल, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे झेंडे सांगतात की वाऱ्याचा ओघ जो आहे तो फटक्याच्या विरोधात होता आणि त्या कारणास्तव चेंडू मात्र आतमध्ये आला. जितू तरे इथे मात्र बाद होतोय. महत्वाचा धक्का दिलाय. गोलंदाज राजमाळीने पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करतोय. तो राजमाळी 2 षटक झालेत समाप्त. धावा झाल्यात 23. 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे 21. मैदानाच्या दिशेने रवाना होतोय तो अर्थातच कुणाल म्हात्रे. हे आमचं व्यायाम डायचं दृश्य आपण पाहू शकता. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत. त्यांच्या समवेत माजी सभापती MB घरत साहेबांना आपण पाहतोय. मनीष तरे साहेब माजी सरपंच आहे हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व पाहुणे या ठिकाणी उपस्थित आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. सद्गुरू पाटील साहेब देखील तिथे उपस्थित होते. संदीपजी मनेरा साहेब हे देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत, आनंद घेत आहेत या स्पर्धेचा. राष्ट्रवादी चषक 2022. 18 चेंडू शिल्लक आहेत. धावा करायचे ते 21. कंबर कसून इथे गोलंदाजी करावी लागणार आहे. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, 106 हुतात्मे. सहजरित्या हा महाराष्ट्र आपल्याला मिळालेला नाहीये. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ऐतिहासिक वारसा या महाराष्ट्राला लाभलाय.
कित्येक दृष्टिकोनातून किंवा वेगवेगळ्या अँगलने आपण विचार करायला सुरुवात केली तर अगदी कित्येक गोष्टींचा आपण नामोल्लेख या ठिकाणी करू शकतो असा हा महाराष्ट्र आहे. अर्थातच नुसतं राज्य नाही, हे राष्ट्र आहे, हे देशासारखं आहे. अर्थातच हा माझा महाराष्ट्र देश आहे आणि तो मिळवण्यासाठी 106 हुतात्मे झाले. त्यांनी इतकं मोठं बलिदान दिलं. आता फक्त मानखोली टीमला चांगली गोलंदाजी करायची, परंतु त्याच्याच विरोधात इथे फटका येतोय संकेतच्या बॅटमधून. चौकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. सरळ बॅटने फटका केलेला आणि संकेत यांनी पूर्णपणे संकेत दिलेले आहेत प्रतिस्पर्धी संघाला. विजयाचे संकेत देत असताना संकेत हा चेंडू थोडा आतमध्ये आला पडल्यानंतर जी लाईन प्रेडिक्ट केली होती संकेतने त्यापेक्षा थोडा चेंडू आतमध्ये आला. बाईच्या स्वरूपात एक धाव इथे जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचेल 28 वर. 28 आता जिंकण्यासाठी गरज आहे 16 धाव संख्येची. व्हर्टिकल बॅट शॉट, हॉरिझॉन्टल बॅट शॉट, ॲग्रिकल्चर बॅट शॉट या 3 वेगवेगळ्या पद्धतीनं समालोचक नेहमी विश्लेषण करत असतात, परंतु आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आले डायगोनल बॅट स्वीप. तिरप्या बॅटने खेळण्याची एक वेगळीच मजा. हा पहा तिरप्या बॅटचा हा शॉट होता. क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय परंतु एक धाव इथे कंप्लीट झाले. कुणालने क्रीज सोडले. एंड मात्र जो निवडला क्षेत्ररक्षकाने तो थोडा ठरला चुकीचा. एक धाव इथे जोडली जाते आणि हे पहा आयोजक आमचे ज्यांच्यावरती दारोमदार आहे. नक्कीच राहुलजी घरत यांना दाखवलं जाते. जॉय तरे भरपूर एन्जॉय करताना या स्पर्धेमध्ये दिसलेले आहेत, त्यांनाही दाखवलं जात आहे. निश्चितच आपल्या स्क्रीनवरती सर्व आयोजक हसरे चेहरे. राष्ट्रवादी चषक ही क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आपल्यासाठी ते घेऊन आलेत. शफल झाला इथे. बॅट्समन पाठवला चेंडू फाईन लेगला प्रेक्षकांच्या भेटीला. षटकार. हे स्मित असे चेहऱ्यांवर पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ऑफ स्टंपच्या बराच बाहेर शफल झाला होता संकेत. पाठलाग केला गोलंदाजाने परंतु त्याच्यावरती इथे प्रहार चढवला संकेतने. वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय संकेत. सन्माननीय मारुतीजी पाटील यांचंही ते आगमन झालेलं आहे. अंजूर गावचे सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. राजेजी पाटील यांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. 9 धावसंख्येची गरज आहे. 14 चेंडू 9 ची गरज होती. हा चेंडू इथे मात्र येतोय निर्धाव. 13 चेंडू 9 धावसंख्येची मात्र इथे गरज आहे. गावदेवी अंजूर आयोजित ही स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022. साहिल मनेरा यांनाही दाखवलं जात आहे. सर्व हे स्मित हास्य कारण आयोजनच तसं दमदार केलेलं आहे. टेनिस बॉल क्रिकेट मधली त्यानंतर सचिन तरे यांनाही आपण पाहू शकता. दिशा द्यायचं काम करायचं होतं परंतु इथे षटक संपल्याचा पंचांकडून येतो इशारा. 12 चेंडू शिल्लक आहेत. धाबा करायचे त्या मात्र 9. महाराष्ट्र दिन आहे आज. 106 हुतात्मे त्यांचं वीरमरण कदापि आपण विसरू नये. महाराष्ट्र दिन, कामगार दिन. अगदी बरोबर. 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली होती आणि 106 हुतात्म्याने नक्कीच आपल्या प्राणांची आहुती दिली होती. वीर तर न हो बलिदान असं नेहमीच म्हटलं जात आहे. नक्कीच आपण जो महाराष्ट्र पाहतोय संतांची पावनभूमी आहे. नाही सुभाष जमा आपण पाहतोय तो जो वाद जो निर्माण झाला होता त्यामध्ये मराठी आणि कोकणी त्यानंतर कच्छी आणि गुजराती असं 2 याच्यामध्ये जो वाद होता आणि त्या वादामध्येच खरं तर आपण बघितलं मुंबई हे कुठे जाईल यासाठी झालं होतं आणि शेवटी मात्र मुंबई महाराष्ट्रात आली आणि त्यासाठी 106 हुतात्मे झाले आणि त्यांना वीरमरण आलं. नक्कीच त्यांचं स्मरणसुद्धा आज करण्यात येत आहे. आज जागतिक कामगार दिवस सुद्धा आपण पाहतोय. 12 चेंडू शिल्लक आहेत. धाबा करायचे त्या मात्र 9. टीम मीटिंग झाली. चौथा हिरवा मानखोली टीमची आणि त्यामध्ये गोलंदाज निवडण्यात आलेला आहे 4थ्या षटकासाठी सचिन. हे षटक फार महत्वाचं आहे. समीर एक आंतरराष्ट्रीय सामना नक्की आठवत असेल. हे जे समीकरण आहे ना 12 चेंडू आणि 9 धावा वर्ल्ड कप 99 ची मॅच आठवत असेल भारत विरुद्ध झिम्बाब्वे हे समीकरण होतं. 44 षटक हेनरी ओलोंगाने हाताळलं आणि त्या षटकामध्ये भारताच्या 3 फलंदाजांना बाद केलं आणि भारत पराभूत झाला. कुणाल म्हात्रेसाठी टाकलेला चेंडू खालीच राहिला. चांगली सुरुवात सचिन माळीकडून आणि हेच करायचे कर्णधारानं याच अपेक्षेनं
गोलंदाजाला इथे निवडण्यात आलेलं आहे. 11 चेंडू आता 9 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक धाव इथे महत्वाची ठरणार आहे ती गावदेवी अंजूर टीमसाठी. नक्कीच गवळी सरांनी त्यावेळी भारताची पराभवाची चर्चा तर झाली होती, त्याहीपेक्षा जास्त चर्चा हेनरी ओलंगाच्या हेअरस्टाईलची झाली होती. 11 चेंडू 9 धावसंख्येची गरज. कुणाल मात्रे मैदानावरती कळतो, त्याच्या साथीला आहे संकेत. वैयक्तिक चांगलं योगदान राहिलं या मॅच मध्ये संकेतचं. फटका मिस टाइम स्ट्रोक होता तरी सुद्धा चालला मिड विकेटच्या दिशेने. इथे फंबल आणि त्याचा इथे फायदा उचललाय. या मिस्टेक टाळावे लागतील. आणि पहा 3-3 विकेट किपरच्या मागे अगदी मावळ्यांसारखे उभे होते. डगआउट मधून पहा गावदेवी अंजूर संघ थोडा टेन्शन मध्ये कारण त्यांना ठाऊक आहे की समोरून देखील चांगली गोलंदाजी होते. डगआउट मध्ये थोडी चर्चा चालू आहे की अशा पद्धतीचे फटकेबाजी व्हायला हवे, आणखी थोडं वेगात धावायला हवं. 10 चेंडू शिल्लक आहेत, धावा करायचे त्या 7. चांगली मॅच इथे रंगते. 10 चेंडू 7 धावसंख्येची गरज. गोलंदाजाचं एकच लक्ष आहे विकेट आणि त्याचबरोबर डॉट बॉल. निर्धाव चेंडू आणि विकेट हेच एकमेव लक्ष असणार आहे ते मात्र गोलंदाजाचं. आणि त्या विरोधात आपण विचार केला की कुणाल मात्रे आणि त्याचा साथीदार संकेतला ठाऊक आहे की हा सामना सहजरित्या आपण सोडू शकतो. गावदेवी अंजूर पवेलियन मध्ये अगदी आपण पाहताय सर्व खेळाडू, विश्वास मात्रे आणि त्याचबरोबरीने हे सर्व प्लेइंग 11 आनंद घेत आहेत या मॅचचा. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतोय. टायटॅनिक बुडाली होती, मला असं वाटतं की भलं मोठं छिद्र दाखवतील, परंतु सगळ्यांना ठाऊक आहे की जहाज बुडण्यासाठी भलं मोठं छिद्र लागत नाही, एक छोटंसं छिद्र पाणी शिरण्यासाठी फार महत्वाचं ठरतं. आणि इथे आता तोच छिद्र पाडण्याचं काम करतोय गोलंदाज सचिन माळी. 9 चेंडू शिल्लक, धावा करायचे त्या 7. पुढे होऊन फटका खेचलाय. व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट, शॉट ऑफ द टुर्नामेंट. कुणाल मात्रेच्या बॅट मधून येतोय अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून. स्टेट डाऊन द ग्राउंड, दिमागदार राष्ट्रवादी षटकार. आपल्याला पाहायला मिळतोय. पावलांचा पुरेपूर वापर, ताकदीचा पूर्णपणे वापर आणि चेंडूने केली होती हवाई सफर. अवघ्या एका धावेची आता गरज आहे. निश्चितच येतोय हा विजयी चौकार गावदेवी अंजूर टीम साठी. वेल प्लेड. ही चौटा हिरवा मानकोले हा संघ. चांगला खेळ तुम्ही केला, परंतु त्या विपरीत कुणाल मात्रे, अजित डाकी, विश्वास मात्रे, अलंकार यांनी केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर संकेतचं आक्रमण 22 धावसंख्येचं आणि कुणाल मात्रेची विजयी पारी. या कारणास्तव गावदेवी अंजूर संघ इथे मात्र होतोय विजयी. तर अभिनंदन गावदेवी अंजूर यांना हाडलं का चौथ्या मानकोली. तर गावदेवी अंजूर संघाकडून अतिशय सुरेख प्रदर्शन नक्कीच 2 ते 3 खेळाडूंनी केलेले आहे. मॅन ऑफ द मॅच नक्कीच काढणं खूप कठीण झालेलं आहे. मात्र आमचे एक्सपर्ट स्कोरर माहिती पुरवतात की खरं तर संकेत मनेरा चांगला